नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये देऊ असं शासन निर्णय झाला होता। मात्र योजना जाहीर होऊन 2 महिने उलटले, लाडक्या बहिणींना 2 हप्तेही मिळाले तरीही अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहनपर भत्ता मिळालाच नाही। प्रोत्साहनपर भत्ता देणार याचं परिपत्रक काढलं असलं तरीही हे पैसे अंगणवाडी सेविकांच्या हातात कधी पडणार हे मात्र गुलदस्त्यामध्येच आहे। महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। दर महिन्याला 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याचं जाहीर केलं गेलं। जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा देखील झाले। मात्र अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे ते 50 रुपये मात्र सरकारी लाल फितीमध्ये अडकल्याचं चित्र आहे। यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत होती। मात्र या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता ही मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवण्यात आली। 2 महिने अर्ज भरल्यानंतरही अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यावरती बोलण्यासाठी मात्र शासनाला वेळच नाही। तर दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर महिला सन्मान मेळावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित होतोय। या योजनेच्या प्रसिद्धीसाठी जाहिरात करण्यावरही शासनानं भर दिलाय। त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केलाय। मात्र ही योजना ज्यांच्यामुळे यशस्वी झाली त्यांचा मात्र शासनाला विसर पडलेला दिसतोय। सध्या दिवाळी तोंडावर आली आहे, निदान दिवाळीच्या काळात तरी या मेहनतीचे पैसे आम्हाला मिळावेत अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडनं होऊ लागली आहे। मानधनासाठी आंदोलन झाल्यानंतर मानधन वाढ फक्त जाहीर झालेली आहे, परंतु त्याचा GR अजूनही निघालेला नाही। त्यामुळे आम्हाला शासनावरती विश्वास नाही असं अंगणवाडी सेविका सांगू लागलेल्या आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अंगणवाडी सेविकांना अजूनही प्रोत्साहनपर भत्ता प्रत्येक अर्जामागे 50 रुपये मिळालेलाच नाही। तो कधी मिळणार, कसा मिळणार हे सगळं पाहणं फारच गरजेचं आहे। परंतु शासनानं लवकरात लवकर याचा निर्णय घेऊन अंगणवाडी सेविकांच्या हातामध्ये पैसे द्यावेत, जेणेकरून त्यांची दिवाळी गोड होईल। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।